नमस्कार, आता काय नाव तुमचं? बाबाजी हरिभाऊ. गोडेगाव पेठ जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी आता चालू असताना तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला राहील? जिल्हा परिषदला पंचायत समितीला संजय पवळे व कैलास बोकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू. आणि जिल्हा परिषदसाठी जिल्हा परिषदेला आमची मंगलताई फुले. का बरं त्यांना तुमची उमेदवारी का राहील? कारण आतापर्यंत त्यांचीच कामं भरपूर आहे, साहेबांच्याच माध्यमातून कामं झालेली आहे आणि आम्हाला जी थोडीफार कामं जी बाकी आहे ती नामदार वळसे पाटील साहेबांच्याच माध्यमातून होती, अशी आम्हाला 100% अपेक्षा आहे. साहेबांच्या उमेदवारांवरती लोकांचा विश्वास वाढण्यामागचं कारण काय आहे? काम प्रामुख्याने काम जिथं काय कामाची गरज आहे ती कामं होतातच. त्यांच्यापर्यंत गेल्याच्या नंतर ती कामं पूर्ण करण्याच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते मंडळी जटून असतात. उमेदवार कधी तुमच्यात म्हणजे कधी अडचणीला धावून येतात का? हो, ज्या अडचणी तुमचं ऐकून घेतात काय असेल ती काय अडचणी सामाजिक फक्त बोलायचं, त्यांनी वेळ द्यायचा आणि ते आमची कामं मार्गी लावतात. शैक्षणिक दृष्टीनुसार त्यांनी अजून काय गावात बदल केला पाहिजे? आता शैक्षणिक दृष्ट्यानुसार आमच्याकडे जिल्हा परिषदेची नवीन शाळा आहे, तिथे थोडी डावतुटी झाली होती, ती पण पूर्ण त्या स्वरूपात करून दिलेली त्यांनी. अजून काय अपेक्षा तुमच्या उमेदवारांकडून? अजून आमच्या अपेक्षा म्हणजे अजून आम्हाला काही थोडाफार आमच्यावरती जो राहणारा रोड आहे 100-200 फूट तो एकदम व्यवस्थित करून देणार असं काही आम्ही साहेबांच्या पण कानावर घातले, काही कार्यकर्त्यांनी त्या कानावर घातले, ते त्यांनी पण मनावर घेतले का आपण हा रोड शेवटपर्यंत आपण तयार करून देऊ म्हणून. असं ते करत. आपलं नाव काय? माझं नाव अंकुश उले. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू असताना तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला राहील? आमची पसंती म्हणजे आतापर्यंत नामदार दिलीपराव वळसे पाटील आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून आतापर्यंत आमच्या इथे भरपूर असा महाविकास निधी मंजूर केल्याबद्दल आणि सर्वात प्रथम म्हणजे आमच्या गावचे नारोडी गावचे आणि लांडेवाडी, पिंगळवाडी असं, नारोडी असं, गोडेगाव असं पंचक्रोशीतील सर्व म्हणजे जी आसपासची जवळपासची जी गाव आहेत सगळ्या गावांना नावनाथ शंकर हुले हे लोक मुक्त सरपंच होते. नारोडी गावचे मंगलताई हुले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या हक्काचे माणूस म्हणजे कैलास बुवा काळे हे आज इलेक्शन साठी उभे आहेत. आमच्या वतीने आमच्या गावचे म्हणूनच प्रतिनिधित्व म्हणूनच आम्ही त्यांना मतदान करणार आहेत आणि आतापर्यंत दिलीप वळसे पाटील यांनी भरपूर असा विकास निधी आमच्या गावासाठी मंजूर केलेला आहे आणि इथून पुढे त्यांचं आमच्या गावासाठी बारीक प्रकारे लक्ष राहतं. त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यामागचं काही ठोस कारण आहे? त्यांचा विश्वास म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ज्यावेळेस म्हणतो विकास निधी आला म्हणजे सगळ्या गोष्टी संपन्न झाल्या असं नाही. कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टी सुखात दुःखात कैलासबाबी माझी काळजी आपल्याला आवर्जून एखाद्या कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. आणि सगळ्यात म्हणजे वळसे पाटील यांचे मावस बंधू बाबाजी हरिभाऊ हुले हे आमच्या गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पण होते, त्यामुळे ते इथे जास्त बारीकरित्या लक्ष राहतं त्यांचं आमच्या गावासाठी. दादा, काय नाव तुमचं? फुले हरिचंद्र वाळसेराव. पंचायत समितीची रणधुमाळी चालू असताना तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला राहील? कैलास बोकाळे. का बरं त्यांनाच करायला तुमची उमेदवारी? कारण त्यांची आमच्या गावात काम आहेत, नारोडीत काम आहेत, लांडेवाडी पिंगळवाडीत पण काम आहे, ते नेहमीच आमच्याकडे असतात. अडचणीला तुम्हाला रात्रीची कधी बी धावून येतात का? हो, येतात. जिल्हा परिषदला तुमचा कोणता उमेदवार असेल? मंगलताई हुले. आणि पंचायत समितीला? कैलास बोकाळे. कैलास बोकाळे. त्यांनाच का बरं तुमची उमेदवारी राहील? त्यांनी आमच्या गावामध्ये आतापर्यंत जी कामं झाल्या ते नामदार वळसे पाटलांच्या माध्यमातून कैलास बुवा असेल किंवा नवनाथ शंकर असेल यांनी सर्व कामं आमच्या इथे जी आलेली होती वळसे पाटलांच्याच माध्यमातून आलेली. म्हणजे साहेबांची तुमच्यावरती पुण्य आहे या गावावरती? नक्कीच. अजून काय प्रशासकीय काम आहे जे तुम्ही त्यांच्याकडून करून घ्याल? जे काय उर्वरित काम आहे ते सगळेच नामदार वळसे पाटलांच्याच माध्यमातून होते अशी आम्हाला आशा आहे. कारण आतापर्यंत
जे काय झाले, जी कामं झाल्यात, रस्ता असेल, पाणी पिण्याची विहीर असेल, पाईपलाईन असेल, जेडपीची शाळा असेल, सर्वच कामं जवळजवळ ग्रामपंचायत आता नवीन काम झाले, सर्व कामं साहेबांच्या माध्यमातून झाले. दादा नाव काय तुझं? माझं नाव अवधूत गोरक्षनाथ उले. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी आता चालू झालेली आहे, तर तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला राहील? आता तशी पसंती आमची कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आलेली आहे. त्यातल्या त्यात आमचे गाववाले मंगलताई नवनाथ उले हे आता उभे आहेत. आमची पसंती त्यांनाच आहे. आणि पंचायत समितीसाठी आमच्याकडं इकडून संजय पोवळे आम्ही वरच्या ते उभे आहेत. पण पक्ष म्हणून आम्ही कायमच राष्ट्रवादी. राष्ट्रवादीला तुमचा कायमच पाठिंबा एकनिष्ठ. हा.